नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता घरचं सगळं आवरून आम्ही आलो आहे शेवगा कापायला. तर लग्न होतं आमचं. लग्नात खूप एन्जॉय केला. नंतर सगळे पाहुणे गेले. त्यानंतर वावरातली खूप कामं आली होती. मग वावरातल्या सगळ्या फवारण्या करून घेतल्या. त्यानंतर मी माहेरी गेले. तिकडं 8-10 दिवस राहून आले आणि तिकडून आल्यानंतर आता राहिलेली बाकीची कामं चालूच आहेत. आणि आता परत आम्हाला एक 3 एकर लागण करायची, तर त्याची पण तयारी चालू आहे. आणि इकडे पाहू शकता आम्ही इकडल्या माळाच्या रानात शेवगा लावला होता. तर ह्यावेळेस त्याचा काही बार धरलाच नाही. त्यामुळे आम्ही सगळी जी वरचे फांद्या आहेत त्या कापून नेतोय घरी शेळ्यांसाठी. तर शेळ्या खूप चांगल्या खातात आहे. आतमध्ये कापतायत आणि बाहेर मी अशी ओजी करते आणि गाडीवरती टाकून न्यायचं घरी. नमस्कार सर्वांना. लग्नाचे व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलेच आणि कमेंट पण केल्या भरपूर. जवळ सर्वांनी लाईक वगैरे केली व्हिडिओ, त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि आता पाहू शकता रानातली कामं एवढी उरावर बसलेत की सगळं आवरायचं पडलं. गेले 2-4 दिवस झाले आम्ही फवारणी वगैरे करतोय रानातल्या ऊसाची वगैरे. आणि आता 2 दिवसांनी लागण पण पडली. ऊसाची बांधणी चालू आहे, बैलं चालू आहेत रानात, खत घालायचं काम चालू आहे, फवारणी चालू आहे. भरपूर लोड आला आहे, कारण की लग्नाच्या गोंधळात 4-8 दिवस आम्ही जरा सुट्टी घेतली होती 8 दिवसाची. त्यामुळे आता सगळा लोड एकदमच आला आहे. आणि हे पाहू शकता शेवगा भरपूर वाढला आहे. काय होतं आहे, वारं सुटतो आहे खूप आणि लोळतो आहे. त्याची छाटणी पण जरा लेट झाली, पण ठीक आहे म्हटलं करून घेऊयात. त्याच्यामुळं काय होईल, नवीन फुटवे होतील आणि खोडाला आधार भेटेल. आणि शेळ्या पण चांगल्या खातात. भरपूर शेळ्या वाढवल्यात आता आम्ही, भरपूर 20-25 शेळ्या आहेत. तर त्याचा पाला पण शेळ्यांना होतो आहे. अशा प्रकारे आहे आमची ही शेती. आम्ही नवीन खरेदी केलेली आहे. हे पाहू शकता, हा पूर्ण प्लॉट अर्धा एकर इथं आहे आणि अर्धा एकर खाली आहे. तर अर्धा एकर जो आपण लावलेला आहे तो शेवगा, आणि त्या शेवग्यात आहे मिरच्या आहेत, गवार आहे, मिरच्या, गवार, असं भोपळ्याचा थोडं थोडं वेल सगळं लावलेलं आहे. चालूच आहे. दर शेतकऱ्याचं जीवन तुम्हाला तर आठवड्यातून माहितीच आहे. 2 दिवस गवार तोडायची, 2 दिवस मिरच्या तोडायच्या. हे सगळी कामं आपली चालूच राहतात. आणि कामातून वेळ काढून आपलं आयुष्य जगणं सोडायचं नाही, हेच आम्ही आमच्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगत असतो आणि ते रेग्युलरपणे तुम्ही पाहत असता. तर चला, भरपूर कामं पडलेली असतात. कामं शेतकऱ्याची कधी संपत नाही, हे तर प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे. आणि विशेष हे सांगायचं असतं मला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून, की शेतकऱ्याला मार्गदर्शन करणं, शेतकऱ्याला सल्ला देणं, शेतकऱ्याचं काउन्सिलिंग करणं, शेतकऱ्याला उपदेश देणं खूप सोपं असतं. पण स्वतः शेतकरी होऊन राबणं खूप अवघड असतं. आणि जो राबतो तोच खरा शेतकरी, जो पिकवतो, जो उगवतो तो खरा शेतकरी, जे की आम्ही रेग्युलरपणे तुम्हाला दाखवत असतो. आता 3.5 एकराची लागण आम्हाला दोघांना घरी करायची. का तर लागणीचे एवढे भयंकर रेट वाढलेत, एवढे पैसे म्हणजे 9,000 वगैरे एकराला म्हणतायत. त्यापेक्षा आता आम्ही सरी पण दोघांनी सरी तोडून घेतलेली आहे आणि बाकीचं जे आहे ते घरीच करायचा विचार चालू आहे. तर चला, त्याचे पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि धन्यवाद.